कोणता गुडघा? वाटीची गुडघ्याची बरीच झीज झाली, पूर्ण पालखी झाली. तरी गुडघ्या लचकला, पडले, गुडघ्या पडले का कमरावर पायावर पडले. हात मोकळे सोडा ना, काय मागे पाडीला सोड. सर्व इकडे उताना वाटा तुम्ही कितीही गुडघ्यावरती ट्रीटमेंट घेत बसले, गुडघा बराच झाला मग. नाही मी ट्रीटमेंट घेतलेलीच नाही. घेतली असती तर मला गुडघ्याची 20 ते 30% वाटी घसली गेली. त्याचं कारण काय, याला ब्लड फ्लोच होत नाही. जेव्हा आपल्याला बॉडीला वरदान दिलंय, दिवसभरात मी ऑटोमॅटिक हजारो सेल डेट होतो, ते तुमच्या परत ऑटोमॅटिक रिजनरेट होतं. आता रिजनरेट होण्यासाठी याला रक्तपुरवठा प्रॉपर होत असेल तर रिजनरेट होणार, म्हणजे झीज भरणार. रक्तपुरवठा गुडघ्याला पाहिजे त्या प्रमाणात झालंच नाही तर झीज भरत नाही आणि भरू शकतो. आता याला रक्तपुरवठा त्यामुळे झीज बंद आहे बऱ्यापैकी. इथून रक्तपुरवठा पूर्ण पायाला होते म्हणून कमरापासून डावा पाय दुखणार, मुंग्यांना कळ लागणार, जड पडणार. जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्यावर बसले, जास्त चालले, जास्त उभं राहिले तर फिरव सकाळी. तर जोपर्यंत तिनं चालू होत नाही तो गुडघा बरा होणार नाही. याला आपण दोन्ही प्रोसेस सोबत करतो. जेव्हा तिनं चालू होईल तर गुडघ्याची वाटीची झीज भरेल. जर तुम्ही एक्सरे MRI केला गुडघ्याचा, डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, वाईट कमी झालं, गादी घसली, सांगितलं होतं का नाही? त्याच्यावरती ट्रीटमेंट करून उपयोग नाही तोपर्यंत ही क्लिअर होत नाही. म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट लागू पडणार नाही. म्हणजे पुढच्या 10 वर्षात हा गुडघा रिप्लेसमेंटला जाणार होता. डॉक्टरांना असेच पेशंट आवडत. येऊ द्या म्हणशील 2-2.5 लाख रुपये. मी तुम्हाला बोललो नाही का, बहिणीचं डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं. तिला म्हटलं थांब, ऑपरेशन नाही काहीच नाही म्हटलं, उद्योग काहीच करायचं नाही. ऑपरेशन करू नये तो हात पुन्हा बिनकामी गेला असता ना. तरी तुम्ही लेट झालेलं. मग आता ते तुम्ही आता इजिनस बंद आहे ना, हे प्रॉब्लेम आहे तरी यांना माहिती नाही. हाय कमरामध्ये कधी कधी टिक्स बनायचं व्हायचं बघ, फार इथपर्यंत जातं. हे बसले गुडघा याच्यावर करून उपयोगच झाला ना. ते चालतात नाही, मग लंगडा तर चालायला लागले ते जास्त. आताही म्हणे नाही, पाहू म्हणे नंतर. काल नंतर म्हटलं माणसाचं तेच असतं, थोडक्यात असतं ना, माणूस म्हणतो बघू बघू. थर्ड स्टेजच्या आत तुम्ही प्रॉपर मी उद्या तुम्हाला हे दाखवणार आहे. डोकं दुखायचं आता 8 दिवसापासून काही दुखत नाही. नंतर काय प्रॉब्लेम थोडा खुशी होतो तसेच खुशी होईल. बाहेर एवढं चेक करायचंय. असं कानेवर दिलं द्या. पाय इकडे डोकं इकडे का मी तेव्हाच तुम्हाला सांगतो, जास्त मिटून दिलं असतं. डावा गुडघा कमरापासून झालं का माईक बंद करून इथं लावतो का ते कप लावायचे बीटीच्या बाजूने ना ते खिडकीने बाधा करायला लाव, आणि ते बीटीच्या बाजूने त्याला कोणा राचायला लाव, आणि ते आपण शिमचे बदल पुढे म्हणजे
त्यांना ते पुढे व्हायला त्यांना मध्ये हा पाय आहे का सर? हा हा सरका फक्त सरका हा हा आणि इकडं का नाही व्हायचं ना हा. इकडं का नाही व्हा हा हा पाय सर असंच राहतो असंच राहू द्या. हा सरळ परत तिकडं हा पाय टाकून दे खाली कुठं त्या बाजूला ना हा टेकवा हा त्या पायावर पाय राहू द्या फक्त तो पुढं वरती करून घेणार दादा थोडंसं पुढच्या पुढे बरोबर नाही पुढच्या पुढे नका करू. हा. लहानच लावायला पाहिजे. पाणी लावलेलं असेल, तुम्ही छोटा जागा आहे. बॉक्स लावायला पाहिजे. आणि ते पुढे तुम्ही जागा आहे. बरोबर लावलं. भीतीच्या बाजूला ठेवा फक्त, काय अडचण नाही. हा, ठेवा भीतीच्या बाजूला, मग काय अडचण नाही. हा, फक्त जागा. भीतीच्या आधी कधी राहतात? करा बस पाय ठेवा असा असा हा. खाली टेकू नका देऊ. फक्त त्या खताच्या बाजूला ते भरपूर पाणी आहे ना, तुम्ही त्याच्याकडे सरका ते पाठीमागे उडून ठेवा आणि भीतीच्या बाजूला तुम्ही नाही लावला. खाली तो किती समजेल, बस पाणी बसू द्या. ते 10 चे टक्के लावले तरी 10 चे 100. पुढे ते 10 चे टक्के नाही, पुढे 10 चे. पायचं मोडून द्या. हा. हा, ते खडे कोण ठेवले? कोणते खडे आहे? ते टाकले. आपली खडी टाकली बाजूला. आहे मध्ये खडी बास. खडी कोणती टाकली? नाही जा तर तेव्हाच करायला पाहिजे मग गेले 10 मिनिटं तुम्ही तिकडे बाहेर होते आज पहिलं गुडघा आणि कंबर दुखतात. दहा मिनिटाच्या वरती नाही 10 मिनिटाच्या वर कप ठेवायचं